गोरक्षजालिन्दरचर्पटाश्च अड्वङ्गकानीफमच्छिन्द्रद्या चौरङ्गीरेवानकभर्तहरिसज्ञां व्योमां बभूर्वनवनाथ सिद्धा। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जे पारायण चालू आहे त्यातील आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारचा अध्याय 7वा। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अगुण रूपास गुणा सर्वेशा महादक्षा रघुत्तमा। हे कमलमित्र कुळ भूषणा रावणांतकार रघुनंदना। पुढे बोलवी ग्रंथ रचना जेने श्रोतया सुख वाटे। मागिले अध्यायी कथा सुरस कालिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होनी वरदानास शाबरी विद्या आतुरी। तेथुनी आला हरेश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली। सेवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीर भद्रपातला स्नाना तेथ। मानव वेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी। शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आगम व्यक्त। साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी। अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची कामदुहिता। पूर्ण करावया परिणाम अर्था बोधरवी प्रवेशती। रजतम सत्व तृतीय गुण महामार्ग अति कठीण ते। त्रिवर्ग करती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ तो। या परियागमनी बीजे सार व्यक्त तेज पुंजे। तयाची पंथिका दावी करा गुंजे। विशाळ डमरू विराजला सगुण कथा सप्त धातू। गुणी भरला गुणाती तू नव रंग रसात झाला व्यक्तू। हरी गुणीची भक्तू होईल का। कामक्रोध षटगुण विकार सत्वस्थांचे शत्रु अनिवार। तया जिंकिता विवेक पार शरगांडीव विराजले। अहो शरणो हे ते जान युक्ती क्राम कोरो धाते देत मुक्ती। गांडीवनो हे ते विषय भक्ती ज्ञानशरी विराजले। अगाशरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञानवतींचे द्वंद्व निवटी। अलक्ष्य संधान पूर्ण कोटी भेदाभेद सर्वथा। ऐसा महाराज प्रतापरुद्र दोंदुलेशन सेमनी वीरभद्र। अज्ञानमतीचा महाचंद्र मच्छिंद्राती भेटला। मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून तो। मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोनी। करोनी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण। एरू म्हणे मच्छिंद्र विधान निज देहा मिरवतसे। एरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरविता जगाप्रती। मच्छिंद्र म्हणे जोगी नीती नाथपंथी मिरवितो। एरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान। शैली कंता मुद्रा भूषण निज अंगी मिरवतसे। वीरभद्रे म्हणे मुद्रा स्नान न घालिता फाडिले कान। एरू म्हणे गुरु प्रसादे करुण मंथली निर्मिला हा एक। वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवणी वंड। जगा माझी मिरविता काळे तोंड योगायोग्य दिसेना। तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा। नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा। अगात व गुरु ऐसा कोण वेद विधीच्या प्राज्ञे करून। पूर्ण आगळिक पंथ निर्मून जगा माझी मिरवितो। अगा स्वबुद्धी तर्क करून बलतेची मत करी स्थापन। तो प्राज्ञिक नवे मूर्खा होऊन शतमूर्ख म्हणावा। ऐसे कदा भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी। म्हणे मशका खोटी बलगना करसी अपार। अरे शतमूर्खा होनी मूर्ख मनस म्हणून बोलसी दुःखदायक। परमात्मा क्षोभ होनी पातक भार वाईला निजमवळी। अरे आत्मा क्षोभता पराचा पाप भार होत ब्रह्मांडीचा। तस्मात तो गुरु कैसा दुजा गुरु विलोकी। अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शन स्नान करणे आम्हा। आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावली सममस्ते। ऐशा परी मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईने काळी। मग करी कवळुनी सायकासन सत्वर रगडूनी लाविला गुण। निर्वाण अर्धचंद्रबाण तुरी तांतुनी काढिला। ते पावनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झाला उन्मत। अरे उद्धटा पुले अहित जना माझी मिरविसी। अरे सायकासन सिद्ध करून सोंगदाविसी मज लागून। परी हे बरवेनो हे मरण ये काळी पावसी। अरे ऐसे सोंगे मज कारण कित्यक झाले अवलोकून। बहुरूप्यांचे खडकरपण शूरत्वरनी मिरवेना। की अजाकंठींचे लंबस्तन परीना तुडे त्यात दुग्धपान। देवी तू दाखवीसी हाव भाव करून परीक्षणे क्षीण होसी लगी। वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तू ते दाविन यमलोक। तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी। तरी मी तू ते काळ यक्ष प्रकट झाले आहे प्रत्यक्ष। तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे। मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळविल काय नगांची कोटी। की महाक्षीराब्दी घेऊनी नरोटी भीक मागेल पोटाते। मूर्खा एक वचनार्थ मम गुरुचा मवळीवर धस्त। तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी। तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी कोड। महासविता तप्त उजेड खद्योत्ता ते मिरवेना। वीरभद्र म्हणे तू काय करीशी मरणा काळी फाटा फुटला तुझेसी। आता क्षिणेसी भूमी पाशी करीन नवतासी ऐसे। अरे तव ग्रीवे ते काळ पाश दहावीरच आज पावले आयुष्य नाश। म्हणून मूर्खा तू ते होस
ये वादास पुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रान बिंदान म्हणे भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला पवित्र परी तेनेची सुखी पंचवक्र दुःखलेशी मुकलासे. अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारिला ताची मजला परी सावध तू होई का वहिला राम मंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे जोळी विलोकोनी भस्म करी कवळी मग शस्त्राश्री तेने काय वज्र स्थापना जल्पतसे. पूर्ण प्रयोग घालूनी धाटी भोवती बिरवी भस्मची मुठी तेने करून वज्र दाटी दाही दिशा मिळवतसे. आणिक करी कवळूनी भस्म यासी विलोकी योग द्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण वान सोडिला. तो बाणे येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छनाथ मग आपले मानी मनात बाण आहे तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कवळूनी भस्मची मुठी तव तो बाण न बापोटी संचरुनी उतरलसे. मच्छिंद्रनाथा ते लक्षण काली उतरतसे घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊन प्रहार करते पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट ते पावन वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला. मग शक्ती अस्र ते दीप्यमान योजिता झाला रुद्रनंदन सज्ज करुणी सायक संधान साधुनी या प्रेरिले. सेवेची काढुनी दुसरा बाण नागास्र तयावरी स्थापन तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. प्रीती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी विरय शब्द करत ऐकता शब्द भयभीत सकळमही झाली असे. दिग्गज पळती रानो रान शेषन ठेवी आपली मान वराह पावने ती निर्वाण दंताने मही सरसावी. कुर्मी करतसे सबळ वृष्टी पाहू पातले देव विमान दाटी तेही पावनी कपाट पोटा संचरुणी पळताती. देव विमानी हडबड पाहुनी उड्ड गण पळती पाड सोडून आपले कार्य उघडन भावाजी सरकले. देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्यू ही शक्ती नोय प्रळय समस्त मही बुडवी वाटत असे. सबळ बळिष्ठ ती मही कापत तेने नक कड्यांची खाचणी होत मायले चुकुनी निश्चित रुदन करती हंबरडे. सहज विजूंचा कडकडाट दावनी शब्द निवार लोट नवमंडळ पावनी नीट शक्ती वेदिली वज्राते. तेने वज्राती क्षीण होनी पडले गगनाहून पुढे मच्छिंद्रांचा लक्ष्मी प्राण रावया येत असे. यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुनी मच्छिंद्रात तुरे कवळूनी भस्मची मुठी रुद्रास्त्र प्रेरित असे. त्याच वेची योजनी खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित परिरुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळूनी खे तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होऊन पडियेली. शक्ती पडता खसुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही एरीकडे खगेंद्र अस्त्र बक्षित असे. तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित. यावरी अस्त्र विनता सूत तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रताप धरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकोनी पर्वतास्त्र सोडित असे. तेने कोंडीला अवघावात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र सूत तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणे मिरविला. यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्यस्त्र ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरित असे. त्यांनी सगळं अग्नी विजवून करते झाले अदृश्य गमन. यावरी वीरभद्र कामास्त्र सोडून कामविथा योजित असे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रक्त्यस्त्र तेने करुणी काम पळत सुख पावला आरती संगे. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महोरगास्त्र ते पाहुनी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अति तत्पर देवास्त्र प्रेरित असे. मंगास्त्र ते बळवंत देव दानव प्रगटले अमित ते पाहुनी उभयंता ते सुग्रीवा तुकविती. परस्परे धन्य धन्य वदोनी हृदयी करती मान गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती. वीरभद्र म्हणे सकळे मही वीर जिंकिले मा भद्र युद्धे प्रवाही. परे मच्छिंद्रा तुझ समान येतेही देखिला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्र जात येरी म्हणे विनाशवंत गुरु आहे माझा की. वीरभद्र तुका ओनी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञा आणि तूही त्या सहसदी धन्य प्राज्ञिकवंत सद्यशा. ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत दृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोहोचले. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अति पवित्र ते पाहुन या वर्धपात्र विद्यास्त्र प्रेरित असे. ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र वज्र जाती सोडता झाला तक्षिणी. ते पाहुनी दत्तव्रतवाणी श्री अस सोडती गगनी. ते बोलता लावण्य गाणी स्वामी लागे विहिताती. तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी पावले शांत. यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तक्षणी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ माया प्रळय प्रेरिले अस्त्र. तेने काळ भक्षिणी पवित्र पंचतत्व कवळीत असे. ते पाहुनी सकळ देव करते झाले मच्छिंद्र स्तव. म्हणती महाराजा युग भाव सकळ नाश पावेल की. म्हणती महाराजा कली भाग पुढे आहे अनंत युग. तो आजी तुम्ही सगळे याग विनाश रूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून. मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित असे. तेने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरून या महिला देव निमेती मच्छिंद्रा.
ब्रह्मा विष्णू आणि रुद्रुस्तमने केला शांत मच्छिंद्र मग सन्निध बोलावून वीरभद्र करी करो भीती म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत ऐसे वीरभद्रा ते सांगून मस्त प्रेम प्रीती वाढविती यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण मी तीच पूर्ण करीन वरद चित्ते करून या धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला द्या ते प्रतापवंत आगळा तो मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ म्यापूर्वी रावण बळी भांडवण सुखे देवी वर रणी आणून किन्नर गंधर्व थकित जाण नाही पुढे ठेले मम युद्धी कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुर उत्तम माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच परी याची खातरी कृताकृत्य कैसी केले मच्छिंद्रनाथे मग करी गवळून हृदयाते धरता झाला सप्रेम म्हणे महाराजा योगद्रुमा वेदक कामना असेल तुम्हा तरी ती सांगून रुद्रोत्तमा वर्ध सुखा पौडवी एरू म्हणे महाराजा एक अर्थ तू करुणी माझा परी द्या ते फळ देऊन या लोकोपकारी निर्वावे जैसे एक वायूच्या आधीन येतार्थ वर्षा काळी मेघ वर्षले जलात तेने तृष्टी हो एक क्षितित चराचर ओगेही तन्याये कामना चित्ती विकार सांडीवर लिमती तरी कार्यगंधांच्या पैसुनी अर्थी लोकोपकारी निर्वावे तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण न्यामा कामिनी वरिला विद्या काम शास्त्री विद्या महाराजा अतली त्या बल मंत्र बोला समान आपण वैवाटाये देई धर्म त्वरे जावनी जगाचा काम मंत्रा पाठी पुरवावा एवं वरोपुनी माते लोट लोटावा कृपा सरिते मग अवश्य म्हणे मच्छिंद्रा ते कार्य सहसा करीनमी ऐसे बोले निवर्त युक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती यावरी सकळ देव बोलती प्रसन्न होवनी तया ते मनती वीरभद्रेनी दलावर तया साई असो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहसाई ऐसे बोलून निवर्त युक्ती मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करून या नमेला विष्णुपदी ओ पितामौळी तोही त्या ते कृपाने आहे परमप्रेमे हृदय कमळी धरता झाला स्नेहाळ तो म्हणे वत्सा पूर्ण कोटी जेथे पडता जीव संकटी माझे स्मरण करता ओटी दृश्य होईल त्या ठाया दृश्य होता संकट राशी निवारण विनिश्चयसी मग चक्र अस्त्र देऊन त्यासी दुष्ट मानसी केला तो यावरी नंदी जोमानात तोही प्रसन्न होऊन द्यात प्रेमे कवळून हृदयात त्रिशूळास्त्र ओपितसे यावरी नमिता तोही वदे प्रसन्न चित्ता शापादपी सविता संजोगिली तयासी जेवानी ने निघे अक्षरते होय साचोकार शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी ऐसे वधुनी विधी राज तृष्ट केला तपोभोज यावरी शक्र नमी ओज तोही वर ओपितसे मग वज्रास्त्र का पूर्ण त्या ते तिथले कृपा करून मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त ओपिला यावरी नमिता देव कुबेर तोही होनिया उदार सिद्धी देवनी समग्र दासी केल्या तयाच्या यावरी वरून भावे नमिता तोही प्रसन्न होनी चित्ता पास्त्र मंत्र भोक्ता केला असे त्वरेने त्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरते नेर ओठ सगळे धरता लोटून लोट दिशे दिशे मिळविती यावरी नमिता मूर्धोनी तोही आल्हादे चित्त कामिनी वर्धितला मंत्र अग्नि स्मरण होता प्रगटावे यावरी नमिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहिनी असो सर्व देव वर्धपानी एक एकानी ओपिला मग आपुलाले आसन योजन सिद्ध करते झाले गमन यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवितसे सगळे का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदली की जीवासी मन कर्णिका स्नान मानवांसी आदर चित्ती वाटत असे तरी माते करावया स्नान न्याल जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण करीन आपुली महाराजा ऐसे कोणी वचन युक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वये विमानी राहुनी श्रीपती घेऊन या चालला विमानयाने आपले बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊन या बसविला आसनी शयनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले संस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला मग नित्य मन कर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करून यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटत असे मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पाठार दायते माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मांत तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमन मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी नवनारायणांच्या समाधी नवदावी समाधी वासुदेव ऐसा पावन मनोभाव पुन्हा येत वैकुंठी असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत मग पाचारुणी उमाकांत नेता झाला कैलासी तेथे एक संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे यावरी कोणी एके दिवशी इंद्र येऊनी कैलासासी भावे नमनी महादेवासी मच्छिंद्रनाथ नेतसे यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती तेथेही अत्यंत वाढवणी प्रीती निरोपाती मागत असे तो विधीने नारद पाठवून केले नेले सत्य लोकाकारण तेही जन्मास राहून विधी राज तोषविला यावरी सकळ देव येऊन देत घेऊन जाती मच्छिंद्रनाथ एक एक दिन करून तीर्थ सकळ देवांसी तोषविले सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अयर्मा दक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोही एक मिरविला
असो 70 वर्षपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन तिथं पुसून या निघत असे. मग सकाळी निघून स्वर्गवासी बोळवी तो मच्छिंद्रासी. विमानी पावनी मृत्यू लोकासी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानासी. एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुन्हा चालला तीर्थाटनासी. करावया अत्यादरे भ्रमण करता शुद्ध महेशी. जाता झाला केकड देशी. ते प्रमस्थान पश्चिम देशी. वज्रवन पाहिले तद्या ठाई वज्र भगवती. महादेवत प्रताप शक्ती. भावेन मुनी अंबिका मूर्ती. तीर्थस्थान करतसे तेथे 360 कुंड सती. परी उष्णतके भरली असती. ते पाहुणी परमचित्ती. आश्चर्याती म्हणतसे. आश्चर्य मनात योजन करत की उष्णतके कुंडे भरित. तरी दयांची राणी पुसुनी कोणास. आपण कुंडे निर्मावी. निर्मुनी परी सर्वांहून. परमागळे उष्णोदक जीवन. मग सगळं तीर्थात करून स्नान. भगवती ठाया पातला. पाचारुणी तीर्थांच्या पुजाऱ्यासी. वृत्तांत बसिला उष्णोदकासी. विचारता सांगे त्यासी. उष्णोदक कारण ते म्हणे पूर्वी वसिष्ठ केले यज्ञ. तेव्हा सगळे देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंड केली आपुगली. उष्णोदकी स्नान करता तत्कालिक. निर्मिते झाले सगळे का. आपुली नामे अलौकिक. कुंडाला की देविली. 12 वर्षे 12 दिवस समस्त राहिला त्या ठायास. यज्ञ पाविली अपूर्ण देश. सगळे गेले स्वस्थाना. ते कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती जनता पात्री. जी उंच वाट जागा तया क्षेत्री. पावनी वाटिका पवित्र नेत्री. वरुण मंत्र जल्पतसे. आपास्र मंत्र उच्चार पूर्ण होतासी प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेने करून हुताशन तत्पता. पावती झाली ते समयी. शिववर कद करी त्रिशूळाती. तो बुडा कडवणी टाकला मही माती. तेने करून जीवन तप्त कुंडा प्रती. मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक. आपण स्नान करून सूचिक. करी भगवती माते ते भोगावतीचे उत्तम जीवन. अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा. धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवनाचे माते. स्नान घातले योगींद्रा. तरी येथे एक मास वस्तीस बसावे सावकाश. मग बोळवीन स्वस्थ चित्तास. तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास देत. मग रुचल्या आरती बोले देवी ते. बोलून कालक्रमित असे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी. वज्रबाई नाम तुझीसी. काय म्हणून सांगा आहे. माता म्हणे तपोधना. वसिष्ठ करता झाला हवना. ते क्षक्र पातला स्थाना. या लागी महाराजा. तव सभास्थानी सगळ ऋषी बैसले होते महातापसी. तो इंद्र पातला देव कटकेसी. सभास्थानी बैसावया. सवेत येता सशी नाते. उत्तापन दिले नाही त्याते. म्हणून शोभे अमरनाथ. वज्रा लागी प्रेरितसे. ते पाहुण्या दाशरथी राम. शक्ती मंत्रे दर्भ मंत्रून. सुटता झाला वज्रा कारण. बहुतातडी लगबगे. मग त्या धर्मी मंत्र वियुक्ती. मी प्रकट झाले महाभगवती. वज्र गिळून उदरा होती. करता झाले ते समयी. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामांची स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होऊन चित्ती. वज्र दिले मागुती. मग सकळ ऋषी देवी मत प्रती. नाव ऐसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती. सकळ केले नाना प्रती. परी श्रीरामे येऊन दीक्षिती. माते स्थापिले अद्यापी. ती भोगावती येते श्रेष्ठा. माझी केली प्राण प्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा. मिळाले होते मज लागी. किंवा आता तुझे हाती. स्नाना पावली भोगावती. परी रामावनी कृपामूर्ती. तुवा केले तुवा अधिक केले बा. रामेने आणले शीतोदके. तुवा आणले उष्णोदके. आणि अखंडित पुण्यश्लोके. भोगावती दिदली त्वा. असो ऐशी संवाद युक्ती. झाल्या अंती त्या उभयंती. उपरी मासाची झाली भरती. नाथ पुसुनी निघाला. उत्तर देशी करता गमन. अयोध्ये दाता तपोधन. द्वारावरती तीर्थ करून अयोध्येसी पातला. ती कथा बहुत सुरस होईल ती स्वीकारा. पुढील अध्यायासी. दुंडी सुतन रेवंश मालू सांगे गुरु कृपे. स्वस्तिक श्री भक्ती कथाचार. संभक्त गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुद भाविक चतुर. सप्तमाध्याय. गोडा पुंडलिक वरदेव विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.